रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. जय महाराष्ट्र. मी दादासाहेब लोखंडे, भारतीय दलित महासंघाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर शिवसेनेचा सोलापूर जिल्हा उपप्रमुख. 86चा 2B 56R सरकारी पड जागा, ही जागा शर्तभंग झालेली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या अखत्यारीत ही जागा आलेली आहे आणि ही जागा समाज कल्याण यांनी विकत घ्यावी आणि त्या ठिकाणी मागासवर्गीयांचं विद्यार्थी वसतिगृह व्हावं म्हणून गेली 12 ते 13 वर्षापासून मी उपोषणे, आंदोलने करून पाठपुरावा करत आहे. आपण जी बघताय ती क्षेत्र 56R आहे. यामध्ये ही कंपाऊंड आणि शेती महामंडळाची जमीन, यामध्ये मोजणी न करता, कुठल्याही प्रकारची मोजणी न करता हे अशा पद्धतीचं वॉल कंपाऊंड बांधण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता जी 56R पड जमीन आहे ही महसूल प्रशासनाच्या अखत्यारीतली जमीन आहे. महसूल प्रशासनाने सामाजिक न्याय विभागाला विकत द्यावी आणि सामाजिक न्याय विभागानं समाज कल्याण विद्यार्थी वसतिगृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह या ठिकाणी व्हावं म्हणून गेली 10 ते 12 वर्ष झालं आम्ही मागणी करतोय. पण उपेक्षित सर्वसामान्यांच्या, वंचितांच्या न्याय हक्कासाठी या अकलूज शहरामध्ये, ज्या अकलूज शहराने राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं, सहकार मंत्री पद भूषवलं, अशा अकलूज शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. सांगायचं जर झालं तर ही जमीन शेती महामंडळाची आहे आणि शेती महामंडळाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला भाडेतत्वावर दिलेले आहे. या गटामध्ये मागासवर्गीयांची बी काही आरक्षित जागा आहे. ती जागा या ठिकाणी मोजणी करून काढणं गरजेचे आहे. बेकायदेशीररित्या ही चाललेला हा जो कारभार आहे तो मी राज्याचे महसूल मंत्री असतील, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असतील, सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब असतील, मी आपणास आज प्रांताद्वारे निवेदन दिलेलं आहे. आज ही जागा मोकळी असताना, पड असताना आणि उपजिल्हा रुग्णालय अतिशय तिथं ही जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तुम्ही 100 खाटांचं तुम्ही नियोजन करू शकता. जागा भरपूर शिल्लक आहे. असं असताना या जागेमध्ये पुन्हा दुसरं हॉस्पिटल या ठिकाणी 50-100 खाटाचं हॉस्पिटल उभारायचं, अशा पद्धतीची मंजुरी आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांनी दिलेली आहे. ती तात्काळ रद्द करावी. अन्यथा मी शिवसेना स्टाईलने आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि राज्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थी त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपले सरकारचं लक्ष वेधणार आहेत. तरी तात्काळ त्यांना दिलेली मंजुरी रद्द करा आणि ही 56R जमीन मागासवर्गीयांसाठी द्यावी. आणि आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांनी जवळपास 100 ते 150 कोटी रुपये निधी या इमारतीचा शिल्लक आहे तो या ठिकाणी वापरून, या ठिकाणी जवळच विजयशिव मोहिते पाटील क्रीडा संकुलन आहे, कॉलेज आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ITI आहे, सुखसुविधा आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी वसतिगृह उभारल्यानंतर या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होणार आहेत. म्हणून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आदरणीय साहेब दया करा, अन्यथा हा आवाज केंद्र शासनापर्यंत जाणार आहे, याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.